स्टार्ट. मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक समाधान गायकवाड, बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव. मित्र हो, मी आज आपल्यासमोर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी या विषयावरती बोलणार आहे. मित्र हो, शिष्यवृत्ती ही त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्यासाठी दिली जाणारी एक मदत आहे. एखादा विद्यार्थी त्याची वाटचाल करत असताना त्याला काहीतरी मदत झाली पाहिजे, त्याची वाटचाल सुकर झाली पाहिजे, या हेतूने शिष्यवृत्ती ही त्या विद्यार्थ्याला दिली जाते. बऱ्याचदा अनेक विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल अशा घटकातून येतात. त्यांची शिक्षण घेण्याची ऐपत नसते. अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला शिक्षण घेताना काहीतरी मदत झाली पाहिजे, या हेतूने महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, या सर्वांनी मिळून हा एक चांगला उपक्रम राबवला की शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला पोहोचली पाहिजे. यामध्ये अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. अगदी प्राथमिकपासून माध्यमिकपासून म्हणजे प्री मॅट्रिक ते पोस्ट मॅट्रिक अशा पद्धतीच्या ह्या स्कॉलरशिप दिल्या जातात. यातून हा विद्यार्थी आपलं शिक्षण घेत असताना काहीतरी त्याला मदत व्हावी हा त्याचा हेतू असतो. तर मित्र हो, यामध्ये काही महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिप आहेत. यामध्ये पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना असेल, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या अशा शिष्यवृत्ती योजना आहेत. एकलव्य शिष्यवृत्ती आहे. अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत, ज्यामध्ये सारथी आहे, बार्टे आहे, TRT आहे, ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत केली जाते. अशा प्रकारची ही शिष्यवृत्ती असते. तर यामध्ये ज्या शिष्यवृत्ती आहेत मित्र हो, या शिष्यवृत्ती समाजातील विविध घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये आहे. यामध्ये अल्पसंख्याक असेल, अल्पसंख्याकामध्ये जैन आहे, पारशी आहे, शीख आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, असे घटक त्यामध्ये आहेत. आणि या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मदत व्हावी म्हणून अल्पसंख्याक म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचबरोबर शिष्यवृत्ती देत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पण मदत केली जाते, ज्यामध्ये तो किती प्रकारे म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये दिव्यांग आहे किंवा ते ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याला ते शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचबरोबर शिष्यवृत्ती देत असताना काही शिष्यवृत्ती ह्या संधीची समानता ह्या अर्थाने दिल्या जातात. म्हणजे भारतीय संविधान हे संधीची समानता सांगतं. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्येच सर्वांना संधीची समानता मिळावी हा हेतू अतिशय उदारपणे दिलेला आहे. सर्व समाजातील सर्व घटकांना संधीची समानता दिली जावी. म्हणजे खुल्या गुणवत्तेचा तर विषय आहेच, त्याचबरोबर समाजातील SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास असेल, तर अशा सर्वांना संधीची समानता मिळावी म्हणून काही शिष्यवृत्ती दिल्या जातात. तर ह्या शिष्यवृत्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरती इन्स्पायर सारखी फेलोशिप आहे, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक फेलोशिप आहे. अशा फेलोशिपचा उद्देश हाच असतो की तो विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, त्याचं जे काही प्रगती आहे ती केली पाहिजे आणि त्यानं देशासाठी योगदान दिलं पाहिजे, राष्ट्रहितासाठी योगदान दिलं पाहिजे. आता ह्या शिष्यवृत्ती घेत असताना त्या विद्यार्थ्यांना ही काही जबाबदाऱ्या पार पाडणं ही एक महत्त्वाची म्हणजे एक नागरिक म्हणून जबाबदारी असते. त्याने शिक्षण घेतल्यानंतर त्या देशासाठी काहीतरी देणं लागतो. आपण त्या देशाचं काहीतरी नागरिक म्हणून देणं लागतो की त्याचं कर्तव्य त्यानं सांभाळलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण म्हणतो की ह्या शिष्यवृत्ती योजना काही त्रुटी आहेत का, त्रुटी आपण ज्यावेळेस बघतो की कुठलीही गोष्ट बघत असताना त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात. यामध्ये की त्या काही बाबतीत काही विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात आणि ह्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बऱ्याचदा काय होतं की तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो आणि शिक्षणापासून वंचित राहणं हा खूप मोठा वाईट असा परिणाम आहे. कारण की शिक्षण नाही तर काही नाही अशी कंडिशन आहे. ज्याप्रमाणे महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, विद्येविना म्हणजे नीती गेली, हे सगळं जे काही सूत्र त्यांनी सांगितलं, ह्या सूत्राचा अर्थच असा आहे की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. भारतातली शिक्षण व्यवस्था जर चांगली असेल तर देश पुढे जाणार आहे. तुम्ही महासत्ता म्हणा किंवा काहीही म्हणा, तर हे करत असताना आपण तांत्रिकदृष्ट्या सुद्धा
सबल असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे। जसं की आपल्या ह्या योजनांमध्ये कुठं भ्रष्टाचार होता कामा नये, किंवा आपण अशी जी काही पोर्टल असतात, ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काही उपाययोजना राबवल्या पाहिजेत। आणि हे करत असताना AI सारखे तंत्रज्ञान सुद्धा वापरलं पाहिजे, ज्यामुळे की त्या विद्यार्थ्याची जी काही स्कॉलरशिप आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आता काही बाबतीमध्ये स्कॉलरशिपच्या रकमेचा प्रश्न येतो। शासन जी काही स्कॉलरशिप देतोय हे चांगलीच गोष्ट आहे, त्या विद्यार्थ्याला एक हातभारच आहे, पण बऱ्याचदा ती रक्कम त्या विद्यार्थ्याला पुरत नाही। कारण की हे करत असताना, तो शिकत असताना त्याला बराच खर्च असतो, त्याच्यामध्ये वसतिगृह खर्च असतो, शिक्षण शुल्क खर्च असतो, त्याचा आरोग्याचा खर्च असतो, त्याला वह्या पुस्तकं घ्यायची असतात, त्याला लायब्ररीत जायचं असतं, किंवा त्याला प्रवास करायचा असतो। अशा अनेक गोष्टींमध्ये त्याला ते परवडलं पाहिजे, कारण की आज स्पर्धेचं युग आहे। स्पर्धेच्या युगामध्ये त्याला रक्कम वाढवून दिली पाहिजे, जेणेकरून त्याचं शिक्षण हे सुकर झालं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं की आपली मुलं, गरीब घरची मुलं ही श्रीमंत मुलाच्या तुलनेत कमी पडतात। त्याची कारणं हीच आहेत की ती मोठमोठ्या कॉलेजांमध्ये शिकू शकत नाहीत, मोठमोठ्या कॉलेजांची लाखो रुपयांची फी ही मुलं भरू शकत नाहीत, आणि त्यामुळे काय होतं की ही मुलं जागतिक स्पर्धेतून बाजूला पडतात। तर असं झालं नाही पाहिजे, ही मुलं जागतिक स्पर्धेतून कधीही बाजूला पडू नयेत, ह्याची जबाबदारी आपली आहे, शासनाची आहे, समाजाची आहे, सर्वांची आहे। आणि हे सगळं करत असताना हा विद्यार्थी फक्त महाराष्ट्रात, भारतात किंवा कुठेतरी शिक्षण घ्यावा एवढाच हेतू नाही, तर तो विद्यार्थी परदेशात सुद्धा जाऊन शिकला पाहिजे। म्हणजे हा विद्यार्थी परदेशात जाऊन शिकला पाहिजे, जागतिक स्तरावरचं ज्ञान त्यानं घेतलं पाहिजे, आणि ते ज्ञान घेऊन तो नंतर आपल्या देशासाठी परत कार्यरत झाला पाहिजे, अशी त्या शिष्यवृत्तींच्या मागचा हेतू आहे। बऱ्याचदा काय होतं की हा विद्यार्थी शिक्षण घेत असताना मध्येच ड्रॉप आउट होतो, पैशाचा अभाव असतो, कारण की घरची परिस्थिती व्यवस्थित नसते, त्याचे आई वडील गरीब असतात, बऱ्याचदा कर्ज काढावं लागतं, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशनमध्ये जावं लागतं, टेन्शनमध्ये असतात ते विद्यार्थी, आणि हे टेन्शनमध्ये असणारे विद्यार्थी व्यवस्थित पद्धतीने शिक्षण पण घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना सातत्याने आर्थिक चणचण भासते। आणि आर्थिक चणचण काय असते ही त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शासन स्तरावरती आपली जी काही शिष्यवृत्तीची रक्कम आहे त्या विद्यार्थ्यासाठी वाढवली पाहिजे। मित्रांनो, मी उत्स्फूर्त पद्धतीने बोललो, त्यामुळे आणि या ठिकाणी ही जी काही महत्त्वाची अशी राष्ट्रीय अशी स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा, ती अतिशय महत्त्वाची आहे, ज्याच्यातून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांना असेल, आदिवासी भागातील दलित विद्यार्थी असतील, किंवा झोपडपट्टीतले विद्यार्थी असतील, असे अनेक वंचित विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थी असतील, ह्या सर्वांपर्यंत ह्या योजना पाहिजेत असं आमचं सुद्धा मत आहे। आणि त्यांची जागृती झाली पाहिजे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात येता आलं पाहिजे, हा सुद्धा आमचा हेतू आहे। आणि ही अशी चांगल्या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी आम्हाला केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं जी काही स्पर्धा झाली त्यामध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही ह्या दोघांचेही आभार मानतो। त्याचबरोबर आमचे अमर सर आहेत, त्यांनी तर ह्या स्पर्धेसाठी खूप मोठं कष्ट घेतलं, तर ह्या सगळ्यातून ही स्पर्धा पार पडते। आम्ही ह्या सर्वांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।